पुणे बलात्कार प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग आलेला आहे। शिरूर तालुक्यातील गुणाट गावात ड्रोन कॅमेऱ्यामधून शोध सुरू असताना आता श्वान पथक शोध मोहिमेमध्ये सामील झालेला आहे। ऊस शेतामध्ये श्वान पथकाकडूनही तपासणी सुरू आहे। ज्या ऊसाच्या शेतामध्ये तो आरोपी गेला होता त्या शेतामध्ये श्वान पथकाकडून सुद्धा तपासणी सुरू असल्याची माहिती समोर येते। 3 तासांपासून गुणाट गावच्या शेत शिवारात दत्ता गाडेची शोध मोहीम सुरू आहे। दत्ता गाडेला शोधलं जात आहे। 2 पोलीस पथकं त्याचबरोबर 2 ड्रोन पथकं आणि डॉग स्क्वॉड तपासामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे आता दत्ता गाडे याच्या शोध मागावर असलेले जे पथकं आहेत ते अधिक तीव्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही जी शोध मोहीम आहे ती अधिक तीव्र झालेली आहे, पण हा आरोपी नेमका कधी सापडणार असा सवाल आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन तोडकर हे आपल्या सोबत जोडले गेले आहे। सचिन, काय सांगाल? आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक पथकं दाखल झालेली आहे, पण आरोपी नेमका कुठे आहे असा सवाल अजूनही कायम आहे। खरं तर पुणे बलात्कारातील आरोपी हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावातला आहे आणि हे दुष्कृत्य केल्यानंतर आरोपी त्याच्या गावामध्ये आला होता। काही काळ तो गावात थांबला होता, नंतर फरार झाला होता। मात्र तो तेथील ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती सूत्रांकडून पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत। 2 पोलिसांची पथकं तिथे शोध घेत आहेत। 2 एकर ऊसाची शेती आहे, ज्या ऊसाच्या शेतीमध्ये आरोपी लपल्याची माहिती कळते। 2 पोलीस पथकं आहेत, 2 ड्रोन सुद्धा लावलेले आहेत आणि आता पुणे पोलिसांचं श्वान पथकही या ठिकाणी दाखल झालंय। खरं तर ऊसाची शेती आहे, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस असल्यामुळे बिबट्याचाही मोठी इथे दहशत आहे। बिबट्याची दहशत असल्यामुळे कुठेतरी ऊसात घुसून तपास करता येत नाहीये। त्या धर्तीवरती ऊसाच्या 2ही बाजूनी पोलीस पथकं तैनात आहेत। ड्रोन ऊसाच्या शेतीवरती गिरट्या घालतायत आणि आता पुणे पोलिसांचं श्वान पथक जे आहे तेही ऊसामध्ये सोडण्यात आलंय आणि अशा पद्धतीने या आरोपीचा कसून शोध घेतला जातोय। आरोपी ऊसात असल्याची माहिती खबऱ्याकडनं पोलिसांना मिळाली आहे। मात्र एवढा गेले 3 तासापासून ही शोध मोहीम सुरू असताना अजून आरोपीचा काही मागूस लागलेला नाहीये। श्वान पथक आहे, ड्रोन पथक आहे। पाहूयात पुढे काय होईल। आपण या सर्व बाबींची माहिती घेत आहोत। निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण बघू शकतो। याच ऊसाच्या शेतीमध्ये तो आरोपी लपला होता अशी माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर मागील 3 तासांपासून त्याचा शोध घेतला जातोय, मात्र अजूनही आरोपी सापडलेला नाही।